नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी झणझणीत आणि चमचमीत अशी मुळ्याची भाजी. मुळ्याची भाजी बऱ्याच वेळेला खिसून बनवली जाते, पण तुम्ही कधी या पद्धतीने मुळा केला आहे का? केला नसेल तर नक्की ट्राय करा. अगदी अप्रतिम तयार होतो. अजून चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला सुरुवात करूया. तर इथे मी मुळे असे बारीक मुळा चिरून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, मुळा चिरून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. पाणी घालण्या अगोदर त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ घालून त्याला एक 4 ते 5 तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर 1-2 तासासाठी ठेवला तरी चालेल, किंवा तुम्हाला सकाळी भाजी करायची असेल तर तुम्ही रात्रीच चिरून ठेवला तरी चालेल. दुसऱ्या दिवशी इथे तुम्ही पाहू शकता, छान असं मुळ्याला पाणी सुटलेलं आहे. हाताने छान असा मुळा चोळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने हाताने दाबून याच्यातील सर्व पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. सुरुवातीला मिठाचं पाणी न काढताच आपल्याला याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. तर या पद्धतीने व्यवस्थित असं मिठाचं पाणी आपण काढून घेणार आहोत आणि नंतरच आपल्याला हा स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा मुळा धुवून घ्यायचा आहे. तर इथे संपूर्ण जो मुळा आहे तो मिठाच्या पाण्यामधून मी गाळून घेतलेला आहे. आता इथं स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा आपल्याला हा मुळा धुवून घ्यायचा आहे. आणि मुळा धुवून घेतल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता, मुळा धुतल्यानंतर तसाच ठेवायचा नाही, पुन्हा तो हाताने असा दाबून सर्व पाणी त्याच्यातील काढून टाकलेलं आहे. तर आता आपण इथे भाजीला फोडणी देऊया. त्याच्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. त्याच्यामध्ये घालायचे आहे मोहरी, जिरे, कढीपत्ता. त्याचबरोबर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तोही छान आडवा उभा कट करून घेतला आहे. कांदा घातला, त्यानंतर इथे एक मिरची घेतली, तीही उभी कट करून घेतले. हलकासा कांदा तांबूस रंग होईपर्यंत भाजून घेऊया. कांदा भाजला गेला. आता याच्यामध्ये घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. आपण मुळा हा मिठामध्ये मुरवत ठेवला होता, त्याच्यामुळे मीठ हे आपल्या अंदाजानुसार घाला. सुरुवातीला नाही घातला, शेवट जरी मीठ घातला तरी चालेल. मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. छान मऊसूद होईपर्यंत टोमॅटो शिजला गेला. आता याच्यामध्ये घालायचं आहे लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद. तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये घातलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला. पुन्हा एकदा हे सर्व मसाले व्यवस्थित असे परतून घेऊया. मसाले परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये घालायचा आहे आपण स्वच्छ करून घेतलेला मुळा घालून संपूर्ण मुळा व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व मसाले मुळ्याला व्यवस्थित असे लागले जातील. तर इथे तुम्ही पाहू शकता, सर्व मुळा व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस मंद करायचा आहे. मंद गॅसवरतीच आपल्याला हा मुळा जवळजवळ 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचा आहे. दर 1-2 मिनटामध्ये आपल्याला हा मुळा तळापासून व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून कढईला तो लागणार नाही किंवा करपणार नाही. याच्यामध्ये पाण्याचा थेंब अजिबात वापरणार नाही आहोत आपण. अजिबात पाण्याचा थेंब नही वापरता किंवा प्लेटवरतीही पाणी न घालता आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत. तर पुन्हा 2 मिनटानंतर मी इथे पुन्हा झाकण ओपन केलेलं आहे आणि पुन्हा ही सर्व भाजी व्यवस्थित अशी परतून घेतलेली आहे. याच पद्धतीने जवळजवळ आपल्याला 2 ते 3 वेळा करून आपण छान अशी ही मऊसूद होईपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे पाहताय, व्यवस्थित अशी भाजी ही परतून घेतली. आता याच्यावरती पुन्हा झाकण ठेवलं आणि झाकण ठेवून आपण आणखीन 2 मिनटं ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे आता बघताय, लास्ट स्टेजला मी हे आता दाखवते. तर अगदी छान मऊसूद अशी ही भाजी शिजली गेलेली आहे आणि अजिबात कढईला चिकटलेली नाही. तर आता इथे चेक करूया भाजी व्यवस्थित शिजले का. तर इथे तुम्ही पाहू शकता, अगदी सहज ही भाजी कट होते. याचाच अर्थ ही भाजी इथे शिजून तयार आहे. अगदी चमचमीत आणि झणझणीत अशी मुळ्याची भाजी इथं तयार आहे.
तुम्हाला जर सारखाच खिसून मुळा करून जर कंटाळा आला असेल किंवा तोच पद्धतीने करून खाऊन जर कंटाळा आला तर ही पद्धत नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि अगदी टिफिनसाठी जर तुम्ही बनवत असाल तर ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।